कोल्हापूरमध्ये असुद्दीन ओवैसी इम्तियाज जलील दाखल, ओवैसींच्या दौऱ्याला विरोध. ओवैसी भडकाऊ भाषण करत असल्याचा हिंदुत्ववादी संघटनांचा आरोप. अहिल्यानगरमध्ये संतप्त मुस्लिम समाज रस्त्यावरती उतरल्यामुळे तणाव, धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप. जमाव पांगवण्यासाठी पोलिसांचा लाठीचार्ज, 30 जण ताब्यात. छत्रपती संभाजीनगरच्या करमाड गावामध्येही तणाव, एका धर्माच्या धर्मगुरूबाबत वादग्रस्त स्टेटस ठेवल्यामुळे तणाव. पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याचं आश्वासन दिल्यानंतर जमाव शांत. सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचं काम जाणीवपूर्वक होतंय का याचा शोध घेणार. अहिल्यानगरमधील तणावाच्या प्रकरणी मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य. दोनही शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरती पावसाचं सावट. पाऊस असेल तरीही मेळावा शिवाजी पार्क मध्येच घेण्यावरती ठाकरेंची शिवसेना ठाम, तर शिंदेच्या शिवसेनेकडून आझाद मैदानाशिवाय दुसऱ्या जागेची चाचपणी. ठाकरे शिवसेना दसरा मेळाव्याला लागणारा खर्च पूरग्रस्तांना मदत म्हणून द्यावा, भाजपची मागणी. उद्धवरा आता वेळ कृती करण्याची असं म्हणत लगावला टोला. मराठवाड्यामध्ये पावसाचा जोर ओसरला तरीही पूरस्थिती कायम. धाराशिव, बीड, जालना, परभणी, नांदेड पुराच्या विख्यात. नांदेडमध्ये पूरस्थिती कायम. सोलापूरमध्ये सेना नदीला पुन्हा एकदा पूर. राज्यामधील पावसाचा जोर ओसरणार. मुंबई, ठाणे, पालघर, रायगडला येलो अलर्ट, तर काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी फडणवीसांनी दिल्लीमध्ये बंड करावं, मदतीसाठी मुख्यमंत्री पदही पणाला लावा. संजय राऊतांचा खोचक सल्ला. तुम्हीच बंड केले म्हणून जनतेने घरी बसवलं, भाजपचं प्रत्युत्तर. राहुल गांधींच्या छातीत गोळी घालू. टीव्हीवरच्या चर्चेदरम्यान केरळमधील भाजपचे प्रवक्ते पिंटू महादेवन यांची धमकी. काँग्रेस अमित शहांना पत्र लिहून कारवाईची मागणी.